श्री स्वामी समर्थ. जेवण झाल्यावर ताटात हात धुणे अशुभ का मानले जाते, त्यामागे काय आहे शास्त्र, जाणून घेऊया. अन्न देणाऱ्या परमेश्वराचे, अन्न पिकवणाऱ्या बळीराजाचे आणि अन्न रांधून वाढवणाऱ्या अन्नपूर्णेचे आभार मानायला विसरू नका. मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण हे जेवणानंतर ताटामध्ये हात धुतात, तर काही जण हे ताटामध्ये हात धुत नाहीत. तर आपल्या शास्त्रामध्ये ताटामध्ये हात धुणे हे अशुभ मानले गेले आहे. तर हे अशुभ का मानले गेले आहे याविषयी सविस्तर माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. आपल्याकडे 16 संस्कारांमध्ये एक संस्कार आहे अन्नग्रहण संस्कार. हा संस्कार 5-6 महिन्याच्या शिशुवर केला जातो. तिथपासून पुढे आयुष्यभर हा संस्काराचे पालन आपण करत असतो. जेवणाच्या सवयी, नियम आणि शिस्त याचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी असतो. म्हणून चुकीच्या सवयी निदर्शनास आल्यावर त्या लगेच काढून टाकल्या पाहिजेत. जसे की जेवण झाल्यावर ताटात हात धुणे. बऱ्याच घरात जेवण झाल्यावर ताटात हात धुण्याची सवय असते. ही सवय अत्यंत चुकीची आहे आणि त्याला कोणतंही शास्त्राधार नाही. उलट तसे करणे फारच ओंघळवाणे दिसते. एक वेळा जेवण झाल्यावर स्वतःचे ताट उचलून ते धुवून ठेवणे यात शिस्त दिसून येईल, परंतु ताटात हात धुणे हे शास्त्राला धरून नाही. शास्त्रानुसार अशा चुकीच्या सवयांमुळे दारिद्र्य येऊ शकते. अन्नातून आपल्या शरीराला ऊर्जा प्राप्त होते. त्या अर्थी अन्न हे शक्तीचे रूप आहे. म्हणूनच अन्न देणाऱ्या शक्तीला आपण अन्नपूर्णा असे म्हणतो आणि सकस भोजनाने प्राप्त झालेल्या शक्तीचा सुयोग वापर करून माता लक्ष्मीलाही प्रसन्न करतो. परंतु रिकाम्या ताटात खरकाट्या हाताने पाणी टाकणे हा अन्नपूर्णेचा अपमान आहे. त्यामध्ये अन्नपूर्णेची अवकृपा होऊन माता लक्ष्मी रोष आपण ओढून घेत असतो. यासाठी ताटात पाणी टाकणे योग्य नाही. मूळ शास्त्र काय, तर जेवण हा यज्ञ आहे आणि अन्न हे त्यात टाकलेली आहुती आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण हेवे जाणी ये जे यद कर्म असे आपण जेवणापूर्वीच्या श्लोकात म्हणतो. याचा अर्थ पोट भरणे म्हणून जेवत नाही, तर शरीराला ऊर्जा प्राप्त व्हावी म्हणून जेवतो. आपल्या ताटात जे अग्नी आहे त्याला अग्नीची आहुती टाकल्यानंतर जेवण पूर्ण झाल्यावर हा अग्नी शांत करण्यासाठी पळीभर पाणी हातात घेऊन आचमन करायचे असते आणि यज्ञाची पूर्तता झाली अशी त्यामागे भावना असते. तळ हातावर घेतलेले पाणी ईश्वराचे स्मरण करून प्राशन करायचे असते. त्यामुळे त्या पाण्याला तीर्थरूप प्राप्त होते आणि हे अन्न ज्या भगवंताच्या कृपेमुळे मिळाले त्याच्या स्मरणाने यज्ञाची सांगता होते. यासाठी शास्त्र जाणून घेऊन मगच कृती करणे इष्ट ठरते, अन्यथा त्याचा उलट परिणाम भोगावा लागू शकतो. जेवताना साधे सोपे नियम लक्षात ठेवावे. जेवणापूर्वी आणि जेवण झाल्यावर देवाचे आभार माना. गरज असेल तेवढेच अन्न घ्या. ताटात अन्न वाया घालवू नका. आपल्या ताटाबाहेर सांडलेले अन्न गोळा करून कचऱ्यात न टाकता चिमण्यांना, कावळ्यांना घाला. जेवताना आसन घेऊन बसा. जमिनीवर थेट बसू नका. शक्य असल्यास बसायला कापडी आसन आणि ताटाखाली पाट किंवा चौरंग घ्या. त्यामुळे ताटाभोवती बारीक जीवाणू असल्यास ते ताटात प्रवेश करणार नाहीत. जेवताना मांडी घालून बसा. पलंगावर बसून जेवू नका. वृद्धांनी टेबल खुर्ची तर तरुणांनी भारतीय बैठक घालून सहभोजन करा. जेवताना अन्न सांडणार नाही याची काळजी घ्या. आपले उष्टे खरकाटे अन्न दुसऱ्याला कोणालाही उचलू न देता स्वतःच उचलून टाका. चालता फिरता जेवू नका. एका जागी बसून शांत चित्ताने जेवा. जेवताना बोलू नका. अप्रिय विषय काढू नका. वाद घालू नका. रडू नका. आनंदाने जेवणाचा स्वाद घ्या. प्रत्येक घास चावून चावून खा. सावकाश जेवा. चमच्यांचा वापर करण्याऐवजी हाताने जेवा. यामुळे अन्न स्पर्श आणि अन्न रस यांची जाणीव समृद्ध होते. अन्न देणाऱ्या परमेश्वराचे, जेवण पिकवणाऱ्या बळीराजाचे आणि अन्न रांधून काढणाऱ्या अन्नपूर्णेचे आभार मानायला विसरू नका.
श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.